तर मित्रांनो त्याचा मोये मोये झालेला आहे. या जुन्या शाळेमध्ये होऊन खूप साऱ्या आठवणी मनात राहिलेल्या आहेत आपल्या. आणि तसेच आपले सर्व सर, सुजाता मॅडम, मीना मॅडम सगळे म्हणजे सरांना भेटून खूप सुंदर वाटलं, खूप छान वाटलं. जुन्या आठवणी परत मनात आल्या. कारण यांसारख्या सरांमुळे गुरूंमुळे मी आजवर इथपर्यंत पोहोचलो. खरंच म्हणजे खूप 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 धन्यवाद करतो आणि आभार मानतो. तर शुभ सकाळ मित्रांनो, कसे आहात? मी तुमचा लाडका ईश्वर पाटील तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहेत आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग असा होणार आहे. तर आपण आत्ता आलो आहे आपली जी जुनी शाळा आहे जिथे आम्ही 1ली ते 7वीपर्यंत ज्या शाळेमध्ये शिकलो. तर व स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि व्लॉग लास्टपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा शाळेच्या सभोवतालचा परिसर आहे. तर खूप सुंदररित्या तसा शिक्षकांनी, प्राचार्य होते त्यांनी तसं व्यवस्थित ठेवलेलं आहे. हे सर्व बघून परत इथे म्हणजे ते सरपांगुडी वगैरे ते भरपूर गोष्टी होत्या त्या आता काढलेल्या आहेत. आणि हा झाड आम्ही जेव्हा होतो तर एकदम म्हणजे छान होता, पण आता बऱ्या प्रकारे खूप म्हणजे तुम्ही पाहू शकता खूप मोठा झालेला आहे. तर इथे आल्यानंतर जुन्या ज्या आठवणी होत्या आणि आम्ही जेव्हा लहानपणापासून बालवाडी 1लीपासून जे शिकायला आलेलो तर ते दिवस इथं आल्यानंतर आठवायला लागले. त्या जुन्या आठवणी म्हणजे आता त्या क्षणाक्षणात आठवण यायला लागलेले आहेत. थोड्याच वेळानंतर आता तर सर्व मुलं गेलेली आहेत गावामध्ये रॅली करण्यासाठी. आणि थोड्याच वेळानंतर मग हा ध्वज आपण फडकवणार आहोत. आणि तुम्हाला एक सांगू का, आपल्या शाळेचं नाव आहे रोटरी आदिवासी प्राथमिक शाळा. सर्व शिक्षकांची तयारी चालू आहे इथे. बरं आहे, तुम्ही कशा आहात? म्हणजे मॅडम बिझी आहेत खूप, त्यांची तयारी चालू आहे. पोरं आल्यानंतर सगळी ज्या गोष्टी अरेंज करायला पाहिजेत त्या गोष्टी अरेंज करून ठेवतात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे सोय केलेली आहे. पूर्ण जे काही उपस्थित मंडळी असतील, शिक्षक आणि प्राचार्य आपले जे असतील ते भाषण वगैरे करतील. इथे पूर्ण सुविधा केलेली आहे सर टीचरांनी. 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. घर घर तिरंगा, खूप चांगलं स्लोगन लिहिलेलं आहे. ते लास्टचं पण स्लोगन खूप सुंदर आहे. तिरंगा प्रत्येक घरात, तिरंगा प्रत्येक मनात. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की तिरंगा प्रत्येकाच्या जसं घरात ठेवता तसं मनातसुद्धा ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला वर्गात आमचे जे बेंचेस वगैरे असतात ते दाखवतो. सध्या इकडे तिकडे पसारा झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आमच्या काली तर असे हे फळा वगैरे नव्हते. आमच्या काली म्हणजे कालासा असते नाही का, कालासा असायचा फळा तसा असायचा आणि एक चॉक असायचा. तर कालांतराने जशी आपली भारताची प्रगती झालेली आहे तशी म्हणजे ज्या शाळा असतात त्या पण डिजिटल होत चाललेल्या आहेत. आणि चांगल्या प्रकारचे आता फळे भेटलेले आहेत, उपलब्ध केलेले आहेत आपल्यासाठी. तुम्हाला सांगतो मी, आपली शाळा ही जवळजवळ 1ली ते 7वीपर्यंत आहे. तर हा जो वर्ग होता हा लास्ट वर्ग आहे. हा 7वीचा वर्ग होता. आणि यापुढं हा 6वीचा, म्हणजे जसं टॉप टू बॉटम तसेच वर्ग पण होते आमचे. म्हणजे 1लीचा हा तिकडे वर्ग असायचा लास्टला एकदम टॉपला, आणि 2री, 3री, 4थी, 5वीचा. आणि हा ऑफिस होता मॅडमचा पूर्ण. मित्रांनो, ह्या आहेत आमच्या सुजाता मॅडम. आहे तशाच आहेत जुन्या. आम्ही जेव्हा वर्गात होतो तर तेव्हापासून शिकवतात, त्या अजूनपर्यंत शिकवतात. मला खूप चांगलं वाटतंय कारण मी त्यांचा विद्यार्थी आहे. खूप सारे म्हणजे जे मी जवळजवळ शाळेमध्ये होतो ना, तर तेव्हापासून जे अजून 2-3 टीचर आहेत. काही नवीन आलेत, त्यांची नावं तर मला नाही माहिती, पण जे जुने आहेत या पण मावशी आहेत शाळेतल्या. थोड्याच वेळात जे आपल्या शाळेतले सगळे विद्यार्थी रॅलीसाठी गेलेले ते आलेले आहेत. रॅली करून पाहू शकता सगळे रोड स्ट्राईक करून घोषणा करत आहेत.
5वी 6वी 7वी ह्या बाजूला. या रॅली बघून आपले जुने दिवस आठवले. तुम्ही पाहू शकता सगळे विद्यार्थी आलेले आहेत आणि आता इकडे भाषण वगैरे करतील, झेंडा फडकवतील. सर्व पाहुण्यांचे सुद्धा आगमन झालेले आहे इथे तुम्ही पाहू शकता. गुप्ता साहेब हे सुद्धा खूप जुने आहेत, ज्यांनी पूर्ण शाळा घडवली. खूप चांगल्या रीतीने सर्व शिक्षकांनी तुकडी वाईज लाईन लावलेली आहे. पाहू शकता पहिलीची लाईन, दुसरीची लाईन, तिसरीची लाईन, चौथीची लाईन, 5वी 6वी 7वीची सगळ्यांची लाईन, सगळी वेगवेगळी लाईन केलेली आहे. पाहू शकता सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत तिथे. तुम्ही पाहू शकता आता ध्वजा आपण फडकवणार आहोत. चिपळूणकर ट्रस्टचे अध्यक्ष चिपळूणकर सर सर्वांनी मिळून ध्वजारोहण करावे मी अशी त्यांना विनंती करते. की जय. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे ध्वजारोहण झाला आहे. माता की एक साथ झंडे को सलामी देंगे, सलामी दो. एक साथ ऊंचे आवाज में राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगणमन अधिनायक जय हे विजयी विश्व तिरंगा प्यारा. खूप सुंदर वाक्य झंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति सरसाने वाला. छोटी छोटी मुलं तुम्ही पाहू शकता उस्मानचं स्वागत करत आहेत. आमचे भाऊ तसेच आशिष पाटील यांची एंट्री झालेली शाळेमध्ये. लांब लवकर उठलेला आहे आज. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सगळ्यांच्या बसायची वेळ सर्वे सर्वा पितामह गुप्ताजी सर सोय इथे केलेली आहे. सावंत सर्जेराव सावंत साहेब. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. गुणीजन आले सभा मंडपी स्वागत जा. 10 दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत द्यावे आदेश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा. तर सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा. पंधग भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. तसंच भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. 1539 रोजी आपल्या भारत देशाच्या अनेक आंसू न हो तो आंखें किस काम की, आंसू न हो तो आंखें किस काम की, दिल न हो तो धड़कन किस काम की, दिल न हो तो धड़कन किस काम की. अगर हम वतन के काम न है जिंदगी किस काम की. अगर हम आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे देशवासियों, आप सभी को स्वतंत्रता दिवस की teacher, parents and all my dear friends. First of all, I wish you a very happy Independence Day. I feel great to present this. This day is the most. तर मित्रांनो योगासन चालू आहे इथे. आणि कसं योगा आपण जे करतो ना 12 ते प्रकार आहेत. त्याला आपण सूर्यनमस्कार बोलतो. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज
आपल्याकडे भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. तुम्ही माझ्या बरोबर हो 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 धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू. खूप सुंदर असं कार्य केलेलं आहे यांनी. गाडी लावण्याचं कार्य आहे. तो ये इनिशिएटिव जो था तो हमारे क्लब मेंबर सुजीत कोटे जो है उन्होंने ये इनिशिएटिव लिया है और हम उस इनिशिएटिव में सहभाग लेते हैं और ये आपको बताते हैं कि जितने झाड़ हम लगाएंगे विश्वास दिलाते हैं कि जितने झाड़ हम लगाएंगे उतने सारे झाड़ यहाँ पे अच्छे तरीके से फूले फलेंगे. ये जिम्मेदारी हमारे रुद्राक्ष. मित्रांनो तुम्ही पाहू शकता नाश्त्याची पण सोय केलेली आहे शाळेमध्ये. खूप सुंदर असं सोय केलेली आहे टीचरांनी प्राचार्यांनी 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त. तर मित्रांनो खूप सुंदर वाटलं शाळेमध्ये येऊन. जुन्या आठवणी मनामध्ये म्हणजे सतत येत राहिल्या. आणि आताच आपल्या गावातला रोहनसुद्धा आलेला आहे इथे शाळेमध्ये. त्यांनी रॉयल एंट्री केलेली आहे इथे. तर मित्रांनो रोहनला म्हणजे काहीतरी शाळेबद्दल सांगायचं आहे तर नक्कीच रोहन जरा मॅडम तुम्ही पण सजेस्ट करा जरा काहीतरी 2 शब्द. रोहन सांगतोय शाळेबद्दल. कसं वाटलं तुला इथे? आम्ही वर्षातून एकदा म्हणजे या शाळेत येतो कारण की आमच्या मॅडमने आम्हाला शिकवलं आहे की आज जिथं आम्ही सुरुवात झाली आमची तिथंच आम्हाला परत सर्वजण आम्ही इथंच भेटतो आणि दरवर्षी या दिवसाला आम्ही सर्वजण भेटतो. हे आमच्या मॅडम आहेत. बरोबर. खूप सुंदर रीतीने सांगितलेलं आहे त्यांनी त्याचे मनोगत. आणि आम्ही पण माझे विद्यार्थी आहोत इथेच आम्ही लहानाचे मोठे झालो आणि इथूनच म्हणजे आज ज्या पोझिशनवरती आहेत आम्ही तर यासारख्या आपल्या शिक्षकांनी आपल्याला मोठं केलं म्हणून आपण आजवर उंची गाठलेली आहे. तर खरंच मी पण मनापासून खूप खूप आभार मानतो मॅडमांचं सर्व शिक्षकांचं. आणि आपले भास्कर म्हणजे माझ्या वडिलांबद्दल बोलतात. वडिलांनी खूप काय केलेलं आहे पण मेन गुरूंनी सुद्धा खूप केलेलं आहे आपल्यासाठी म्हणून त्यांचे 2 शब्द सादर करतो. तर मित्रांनो आत्ताच इथं आल्या आपला जिम पार्टनर भेटलेला आहे रोशन. तर खरंच तो पण खूप तयारीत आलेला भाषणाच्या. पण काय त्याला भाषण बोलायची संधी नाही भेटली. गाडी लेट झाली म्हणून वेळला म्हणजे त्याला भेटला नाही भाषण करायला. तर मी खूप 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 मला वाईट वाटतं याचं. तर मित्रांनो त्याचा मोये झालेला आहे. या जुन्या शाळेमध्ये येऊन खूप साऱ्या आठवणी मनात राहिलेल्या आहेत आपल्या. आणि तसेच आपले सर्व सर सुजाता मॅडम मीना मॅडम सगळे म्हणजे सरांना भेटून खूप सुंदर वाटलं. खूप छान वाटलं. जुन्या आठवणी परत मनात आल्या. कारण यांसारख्या सरांमुळे गुरूंमुळे मी आजवर इथपर्यंत पोहोचलो. खरंच म्हणजे खूप 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 धन्यवाद करतो आणि आभार मानतो सर्व सरांचं मॅडमचं. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. तर फायनली मित्रांनो आता लॉग एंड करतो. खूप सुंदर दिवस गेला. खूप छान वाटलं. जुने दिवस आठवले. आणि जर तुम्हाला लॉग आवडला तर चॅनलवरती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा एकदा भेटूया पुढच्या लॉगमध्ये. खूप दिवसातून लॉग टाकला त्यासाठी मी क्षमस्व आहे.